नमस्कार मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा मागच्या काही वर्षाचा 2021 पासून झालं, 22 पासून झालं व नंतरचा व अगोदरचा डाटा जर घेऊन पाहिला, अधिकृत डाटा, तर पाहावं तसं शेतकऱ्यांना पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, 100% जे अनुदान जाहीर झालं होतं ते मिळालेलं नाही. तर ह्यानंतर काय होणार? या वर्षी जी नुकसानीची भरपाई झालेली आहे व पीक विमा जो पेंडिंग राहिलेला आहे तो उर्वरित जिल्ह्यांना मिळणार की नाही, ह्याच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर ह्याच प्रश्नांचा आढावा आपण व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुरू झालेले आहेत व ज्या जिल्ह्यांचे सुरू झालेले आहेत त्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे का पडले नाहीत, ह्या कारणाचा तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकन देखील दाबून टाका. तर चला आपण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, 2021-22 पाहायला गेलं तर तेव्हाचा पीक विमा आत्तापर्यंत देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. तर बघा, हा होता आधीचा डाटा. आणि यावर्षी पाहायला गेलं तर नुकसान भरपाई देखील 10 तारखेपासून अधिकृत GR काढूनसुद्धा फक्त 3च जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात झाली. तर ह्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून परभणीसोबत हिंगोलीचं देखील नाव आलं. हिंगोलीला वाटप सुरू झालं नाही, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. म्हणजे बोलता बोलता तोंडातून म्हणजे हिंगोली नाव निघून गेलं. ह्याबाबत तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा. तर बघा, ह्यामध्ये पाहायला गेलं तर आता नांदेडला मिळाला व परभणीला देखील मिळाला व लातूरला देखील मिळाला, पण ह्या 3 जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना मिळालं नाही. ह्याचं कारण काय सांगतो आता बघा. तुमची एकतर KYC अपडेट झालेली नसेल किंवा तुमच्या म्हणजे कुठेतरी फॉर्ममध्ये गल्लत झाली असेल, कुठेतरी चूक व त्रुटी निघून आलेली असेल, त्यामुळेच असं होत आहे. त्यानंतर बघा, काही शेतकऱ्यांनी असं देखील केलं की बघा, त्यांच्यामध्ये पाहायला गेलं तर त्यांनी सोयाबीनचा पीक विमा देखील भरला, कापसाचा देखील भरला, पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्या शेतामध्ये पाहावं तसं ओव्हरऑल त्यांनी जसं भरलं तसं नव्हतंच. त्याचप्रमाणे जालना जिल्हा असेल व उर्वरित कोकण साईडला जे पाहायला गेलं तर फळपीक विमा पण होता. काही शेतकऱ्यांनी बागांचा उल्लेख जास्त प्रमाणात केला, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तिथे सर्वे झाला त्या प्रकारचं तिथे काहीही घडलं नाहीत. अशा देखील म्हणजे खोटा डाटा भरून देखील शेतकऱ्यांनी हे फॉर्म भरले होते. ह्याच्यामुळे देखील तुमचा पीक विमा हा पेंडिंगमध्ये आहे. तर बाकी जिल्ह्यांची अपडेट काय आहे? 3 जिल्ह्यांना मिळाला, उर्वरित जिल्ह्यांचं काय? तर बघा, त्यांनासुद्धा मिळणार आहे. म्हणजे नुकसान भरपाई 100% तुम्हाला मिळून जाईल. किती मिळेल याबाबत थोडा संभ्रम निर्माण आहे. 100% मिळेल की नाही याबाबत थोडा संभ्रम निर्माण आहे. कारण काही शेतकऱ्यांना जेवढी हेक्टरी रक्कम मिळायला पाहिजे होती तेवढी मिळालेली नाही. उर्वरित शेतकऱ्यांचं काय होईल हे लवकरच कळून जाईल. त्याचप्रमाणे बघा, उर्वरित जिल्ह्यांना कधी मिळेल? जालना असेल, धाराशिव असेल, उर्वरित छत्रपती संभाजीनगर असेल, यांना कधी मिळेल? बघा, 3 जिल्ह्यांना वाटप सुरू झाले. येत्या 1 किंवा 2 आठवड्यामध्ये तुमच्या देखील खात्यावर ही रक्कम जमा होईल. व याच्या संदर्भात आणखी एक कारण आहे कशामुळे तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्या नाही व तुम्हाला कधी पीक विमा मिळेल, ह्याचा उल्लेख मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. यामध्ये केला तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. तर बघा, ही होती एक छोटीशी अपडेट. व्हिडिओला लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल, आशा करतो. भेटूया अशी महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.